आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स काय असतं ते पाहणार आहोत. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आपण पाहू. इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू x प्लस 1. इंटिग्रेशन dx अपॉन x इंटू x प्लस 1. इथे छेदस्थानी तुम्ही पाहू शकता, इथे काय दिलेलं आहे x आणि ब्रॅकेटमध्ये x प्लस 1. फंक्शन असं जर दिलेलं असेल तर आपण काय करू, फंक्शन f ऑफ x इज इक्वल टू 1 अपॉन x इंटू x प्लस 1. हे जे फंक्शन आहे या फंक्शनला आपण काय करायचं आहे, a अपॉन x प्लस b अपॉन x प्लस 1. a अपॉन x प्लस b अपॉन x प्लस 1 या स्वरूपात मांडलेलं आहे. आता x इंटू x प्लस 1 जर कॉमन काढलं, आता इथे पहा a इंटू x प्लस 1 हे x इंटू b प्लस b इंटू x, याची व्हॅल्यू काय असते, 1 असते. कारण छेदस्थानी काय होईल, इथे x इंटू x प्लस 1 असणार आहे आणि इथे काय आहे राईट साईडला 1 अपॉन x इंटू x प्लस 1. हे छेदस्थानी कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील x प्लस 1 a इंटू x प्लस 1 प्लस bx इक्वल टू 1. हा टाईप फर्स्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला a आणि b या व्हॅल्यू काढायचे असतात. आता b चा कोइफिशियंट पहा, इथे x आहे. जर x जर 0 व्हॅल्यू घेतली तर आपल्याला a व्हॅल्यू मिळून जाईल. म्हणून इथे काय करू आपण, x इज इक्वल टू 0 घेऊयात. ही 0 व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये ठेवू. a इंटू 0 प्लस 1 प्लस b इंटू 0 इक्वल टू 1. सो a इंटू 0 प्लस 1 1 इक्वल टू 1. a इक्वल टू 1. a ची व्हॅल्यू आली 1. आता x इज इक्वल टू -1 जर व्हॅल्यू ठेवली तर -1 प्लस 1 हे काय होईल, 0. म्हणजे a काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल आणि आपल्याला b ची व्हॅल्यू मिळेल. म्हणून x इज इक्वल टू काय करू, -1 पुट करू. a इंटू -1 प्लस 1 प्लस b इंटू -1 इक्वल टू 1. ही व्हॅल्यू 0 होऊन जाते. 0 प्लस b इंटू -1 इक्वल टू 1 म्हणजे b ची व्हॅल्यू आली -1. इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शनचा फर्स्ट टाईप आहे. याच्यामध्ये dx अपॉन x इंटू ब्रॅकेट x प्लस 1 हे x असतं फंक्शन एक आणि दुसरं असतं ब्रॅकेट x प्लस म्हणजे ax प्लस b या फॉर्ममध्ये. तर याला आपण a अपॉन x प्लस b अपॉन x प्लस 1 या स्वरूपात मांडून घ्यायचं आहे. नंतर a इंटू x प्लस 1 प्लस b इंटू x इक्वल टू 1. आणि छेदस्थानी हे x इंटू x प्लस 1 कॅन्सल होऊन जाईल. आता राहील फक्त a इंटू x प्लस 1 प्लस bx इक्वल टू 1. x ची व्हॅल्यू 0 ठेवा म्हणजे b 0 असेल आणि आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. दुसऱ्या वेळेस x इज इक्वल टू ही -1 ठेवा म्हणजे a 0 होऊन जाईल आणि b ची व्हॅल्यू मिळेल. आपल्याला x च्या व्हॅल्यू अशा ठेवायच्या आहेत जेणेकरून एक 0 असावं आणि दुसऱ्याची व्हॅल्यू मिळावी.
दुसरं 0 असावं, पहिल्याची व्हॅल्यू मिळावी. आता या व्हॅल्यू आपण इंटिग्रेशनमध्ये पुट करूया. इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन ए ची व्हॅल्यू काय आहे ते 1 अपॉन एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रेशन बी ची व्हॅल्यू -1 अपॉन एक्स प्लस 1 इंटू डी एक्स. हे व्हॅल्यू सॉल्व करू आपण. 1/x इंटिग्रेशन येईल लॉग एक्स, हे मायनस इंटू प्लस मायनस लॉग एक्स प्लस 1 प्लस सी. लॉगचा रूल यूज करू. जर लॉगॅरिथमिक फंक्शन हे मायनस असतील तर ते डिवाइड होतात. लॉग एक्स अपॉन एक्स प्लस 1 टू द बेस ई प्लस सी, हे याचं रिक्वायर्ड आन्सर असेल. असाच एक प्रॉब्लेम पाहू दुसरा. इंटिग्रेशन dx अपॉन x प्लस 3 x प्लस 2. इंटिग्रेशन dx अपॉन x प्लस 3 x प्लस 2. आता हे दोन अवयव दिलेले आहेत. पहिला अवयव आहे x प्लस 3, दुसरा अवयव आहे x प्लस 2 एका क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. याच्यामध्ये हे फंक्शन काय असणार आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 3 ब्रॅकेट एक्स प्लस 2. हे एफ ऑफ एक्स फंक्शन आहे. या फंक्शनला आपण काय करू, ए अपॉन एक्स प्लस 3 प्लस बी अपॉन एक्स प्लस 2 या स्वरूपात मांडलेला आहे. नंतर ए इंटू एक्स प्लस 2 प्लस बी इंटू एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 3 इंटू एक्स प्लस 2 इक्वल टू 1 अपॉन एक्स प्लस 3 अपॉन एक्स प्लस 2. एक्स प्लस 3 एक्स प्लस 2 एक्स प्लस 3 एक्स प्लस 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील एक्स प्लस 2 ब्रॅकेट इंटू 1 ए प्लस बी इंटू एक्स प्लस 3 इक्वल टू 1. आता ए आणि बीच्या व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, एक्सच्या अशा व्हॅल्यू ठेवावं लागेल जेणेकरून ए 0 येईल आणि बीची व्हॅल्यू मिळेल. त्याचबरोबर एक्सची अशी व्हॅल्यू ठेवायची बी 0 मिळेल आणि ए बी 0 असेल, एची व्हॅल्यू मिळेल. आपण इथे काय करू, पहिल्यांदा एक्स बीला 0 करू. बीला जर 0 करायचं असेल तर एक्सची व्हॅल्यू इथे -3 ठेवावं लागेल. एक्स इज इक्वल टू -3. ए इंटू हे -3 प्लस 2 प्लस बी इंटू -3 प्लस 3 इक्वल टू 1. हे -3 प्लस 2 काय होईल, -1 इक्वल टू 1. ए इज इक्वल टू -1. एची व्हॅल्यू -1 आली. आता काय करायचं आहे, आपल्याला बी ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजेच ए 0 करावं लागेल. ए जर 0 करायचं असेल तर एक्सची व्हॅल्यू इथे काय ठेवावं लागेल, -2. एक्स इज इक्वल टू -2. ए इंटू हे -2 प्लस 2 प्लस बी इंटू हे -2 प्लस 3 इक्वल टू 1. बी ची व्हॅल्यू इथे आली 1. या आलेल्या व्हॅल्यू ए आणि बी यांच्या जागी ठेवून याचं इंटिग्रेशन घेऊ. म्हणजेच इंटिग्रेशन ए ची व्हॅल्यू काय आहे, -1. हे -1 अपॉन एक्स प्लस 3 इंटू डी एक्स प्लस बी ची व्हॅल्यू 1 अपॉन एक्स प्लस 2 ॲज इट इज इंटू डी एक्स.
आता याचं इंटिग्रेशन काय असतं, -1 ॲज इट इज लॉग x प्लस 3 टू द बेस ई प्लस लॉग x प्लस 2 प्लस सी, लॉग x प्लस 2 याला रिअरेंज करू मायनस लॉग x प्लस 3 बेस ई कॉन्स्टंट दोघांमध्ये सेम आहे प्लस सी. जर दोन लॉगॅरिथमिक फंक्शन निगेटिव्ह साईनचे असतील यांचा भागाकार होतो लॉग टू द बेस ई x प्लस 2 अपॉन x प्लस 3 प्लस सी. हे याचं रिक्वायर्ड आन्सर असेल. सेम असाच एक प्रॉब्लेम पाहू. इंटिग्रेशन x प्लस 1 अपॉन x प्लस 2 x मायनस 2 dx. आता जे फंक्शन दिलेलं आहे f ऑफ x हे काय दिलेलं आहे, x प्लस 1 अपॉन x प्लस 2 x मायनस 2 या फॉर्मचं हे फंक्शन दिलेलं आहे. या फंक्शनला आपण कसं एक्सप्रेस करू, a अपॉन x प्लस b अपॉन x प्लस 2 प्लस c अपॉन x मायनस 2. छेदामध्ये पहा x दिलेला आहे, एक अवयव, दुसरा अवयव दिलेला आहे x प्लस 2, तिसरा अवयव x मायनस 2 असा दिलेला आहे. म्हणजे आपल्याला इथे तीन वेगवेगळे कॉन्स्टंट घ्यावे लागतील a b आणि c. a डिवायडेड बाय पहिला अवयव प्लस b डिवायडेड बाय दुसरा अवयव प्लस c डिवायडेड बाय तिसरा अवयव हे इक्वल टू असेल f ऑफ x. तर आपण याला a इंटू x प्लस 2 इंटू x मायनस 2 प्लस b इंटू x मायनस 2 प्लस c इंटू x प्लस 2. आता a घेतला, याचा जो छेद आहे x तो घ्यायचा नाहीये, x प्लस 2 आणि x मायनस 2 घ्यायचा आहे, x प्लस 2 x मायनस 2 प्लस b चा जो छेद आहे x प्लस 2 हा घ्यायचा नाहीये, तो a आणि c यांचा छेद घ्यायचा आहे x आणि x प्लस 2 प्लस c हा छेद घ्यायचा नाहीये, x आणि x प्लस 2 घ्यायचा आहे. हे इक्वल टू असेल हे डिवायडेड बाय x प्लस 2 x मायनस 2 हे इक्वल टू असेल फंक्शन f ऑफ x म्हणजेच x प्लस 1 अपॉन x इंटू x प्लस 2 x मायनस 2. x प्लस 2 x मायनस 2 x प्लस 2 x मायनस 2 कॅन्सल होऊन जाईल. इथे राहील फक्त a इंटू x प्लस 2 x मायनस 2 b इंटू x मायनस 2 प्लस c इंटू x प्लस 2 इक्वल टू x प्लस 1. आता इथे x जर 0 घेतला, b आणि c काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल, a ची व्हॅल्यू मिळेल. आधी x 0 ठेवूयात, x इज इक्वल टू 0, a इंटू 0 प्लस 2 0 मायनस 2 प्लस b इंटू 0 प्लस c इंटू 0 इक्वल टू 0 प्लस 1. 2 इंटू 2 मायनस 4
-4 इक्वल टू 1. ए ची व्हॅल्यू आली -1/4. आता आपण बी ची व्हॅल्यू काढू. x + 1 इक्वल टू a × x + 2 x - 2 प्लस bx x - 2 प्लस cx × x + 2. पुट x = -2. आता x ची व्हॅल्यू जर -2 ठेवली तर a 0 होऊन जाईल. c मध्ये पहा x + 2 आहे. x ची व्हॅल्यू जर -2 ठेवली तर c 0 होऊन जाईल. म्हणजेच a आणि c 0 होईल. b ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल -2 + 1 a × -2 + 2 a -2 -2 प्लस b × -2 a -2 -2 प्लस c × -2 -2 + 2 -2 + 1 -1. ही व्हॅल्यू मिळणार नाही आपल्याला. c सुद्धा मिळणार नाही. b ची व्हॅल्यू मिळेल -2 × -2 -4 -4 × 2 -1/8. मायनस हे प्लस होईल प्लस 1/8 × b आणि हे इथलं -1 सॉरी -1 इक्वल टू b × -2 × -2 -2 -2 -4 -4 × 2 -8 प्लस 8 b इक्वल टू -1/8 प्लस 8 छेदामध्ये येईल -1/8. नेक्स्ट पुट x = 2. आता इथे b × x ब्रॅकेट x - 2 आहे. जर इथे 2 व्हॅल्यू ठेवली तर 2 - 2 0 म्हणजे b 0 होऊन जाईल. a मध्ये सुद्धा पहा इथे जर व्हॅल्यू 2 ठेवली तर a सुद्धा 0 होऊन जाईल. a आणि b 0 होऊन जाईल. आपल्याला c ची व्हॅल्यू मिळेल. इथे व्हॅल्यू ठेवू 2 + 1 इक्वल टू a मध्ये व्हॅल्यू जर ठेवली 2 तर हा a 0 होऊन जाईल. b मध्ये सुद्धा व्हॅल्यू ठेवली 2 हा 0 होऊन जाईल. आपल्याला व्हॅल्यू मिळेल c ची c × 2 2 + 2 2 + 1 3 2 + 2 4 × 2 8 c = 3/8. आता हे इंटिग्रेशन मध्ये व्हॅल्यू पुट करू आणि सॉल्व करू. इंटिग्रेशन x + 1 अपॉन x × x + 2 अपॉन x - 2 इक्वल टू इंटिग्रेशन a अपॉन x dx प्लस इंटिग्रेशन b अपॉन x + 2 × dx प्लस इंटिग्रेशन c अपॉन x - 2 dx. a ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे ती आहे -1/4 × 1/x dx प्लस b ची व्हॅल्यू -1/8 इंटिग्रेशन x + 2 × dx प्लस c ची व्हॅल्यू आहे 3/8
8 into integration 1 upon x minus 2 dx. Minus 1 by 4 log x to the base e minus 1 by 8 log x plus 2 plus 3 by 8 log to the base e x minus 2 plus c. पुन्हा इक्वेशन सिम्प्लिफाय करू. minus 1 by 4 log x to the base e plus 3 by 8 log x minus 2 to the base e minus 1 by 8 log x plus 2 to the base e plus c. याचं रिक्वायर्ड आन्सर आहे. हे इक्वेशन पुन्हा तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता. हे लॉग एक्स मायनस 2 चा क्यूब करू शकता अपॉन एक्स प्लस 2. हे 1 बाय 8 कॉमन काढा. 1 बाय 8 कॉमन काढल्यानंतर लॉग एक्स मायनस 2 चा क्यूब अपॉन एक्स प्लस 2. दुसरा प्रॉब्लेम पाहू. इंटिग्रेशन x plus 1 upon x square x into x minus 2 dx. इंटिग्रेशन x plus 1 upon x square bracket x minus 2 into dx. हा प्रॉब्लेम मला वाटतं आता आपण इथे थांबवू. हा प्रॉब्लेम पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू. धन्यवाद.